मागितली आणि म्हणाली, तारामती, अगं तू पवित्र गुरुसेविका, माझा एवढा अपराध तू पोटी घाल. तुझ्या करुणेची मी याचना करीत आहे, एवढी मला भीक घाल. आता हिला बोलून तरी काय उपयोग, म्हणून तारामतींनी आपला क्रोध आवरला आणि मग हे प्रकरण शांत झाले. महाराज तारामतींच्या गृही वावरत. महाराज म्हणजे या उकिरड्यात पडलेला एक हिराच आहे. या दत्तगुरूंना बाहेर कुठेतरी कायमचेच राहण्याचे ठिकाण आयोजित केले पाहिजे असा विचार काही भक्त सेवकांच्या मनी आला आणि त्यांनी रुद्र पठणाचा बेत योजून तो परिपूर्ण देखील केला. नंतर 14 दिवसांनी पुढे महाराज वेणी माधवांना म्हणाले, वेणी, अरे तुमचा रुद्र कैलासनाथाला मान्य आहे. परी पंढरीचा नाथ एक आण्याच्या देण्यात